नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, सुरुवात घेऊया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की सायली आणि प्रियामध्ये जोरदार भांडण झालेलं आहे. अगदी एकीमेकीच्या झिंज्या उपटेपर्यंत भांडण झालेलं आहे. अर्जुनला आणि घरातल्या इतर कोणालाही कळतच नसते की हे सगळं यांचं काय सुरू आहे. पण कसं बसं आता घरातले सगळे मिळून हे भांडण वगैरे थांबवतात आणि मग कल्पना सायलीला आणि प्रियाला दोघींनाही जरा रागवते. त्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन वरती रूममध्ये येतो, तर अश्विन हा प्रियाला घेऊन रूममध्ये जातो. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, बायको अगं तुझं काय चाललंय काय नाही, म्हणजे तू चक्क तन्वी बरोबर मारामारी केलीस रियली. त्यावर सायली अर्जुनला सांगते, अहो आपल्याला केस हवा होता ना, मग मारामारी तर मला करावी लागणारच होती. त्याबरोबर मग आता सायलीने असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो केस. त्यावर सायली म्हणते DNA टेस्टसाठी हे बघा, मला प्रियाचा एक नाही तर तीन केस मिळाले. आता हे ऐकून अर्जुन खुश होतो. सायली म्हणते, चला आता आपल्याला प्रियाचे तर केस मिळालेले आहे, आपल्याला आता प्रतिमा आणि मैनाचे केस हवेत. आपण ताबडतोब मैनाकडे जाऊ आणि मैनाचे केस घेऊ. मग आता सायली आणि अर्जुन लगेचच तिकडून सदाशिव आणि मैना तिकडे येतात. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण मैनाला म्हणत असतात की मैना, आम्हाला तुझ्या डोक्यातन एक तुझा केस काढून दे. आता अर्जुन सायलीने केस काढून दे असं म्हटल्यावर मैनाला काही कळालेलं नसतं की या दोघांना या केसाचं नेमकं करायचं काय. मैना म्हणते, नाही म्हणजे तुम्ही म्हणायला म्हणून माझा केस काढून देते तुम्हाला, पण मला एक गोष्ट विचारायची होती की नेमकं तुम्ही माझ्या या केसापासून करणार काय, या केसाचं काम काय. त्यावर सायली अर्जुन सांगतात, प्रिया तुझीच मुलगी आहे, हे सिद्ध करणारा हा केस. त्यावर मैना म्हणते, काय एवढी मोठी गोष्ट, हा एवढूसा केस कसा काय करणार. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, मैना अग या एवढ्याशा केसामध्ये सुद्धा तुझं रक्त आहे की नाही, मग आता हा केस आम्ही लोक प्रियाच्या केसाबरोबर मॅच करणार. तुझं रक्त प्रियामध्ये आहे, मग ही गोष्ट सिद्ध होणार आणि ती तुझी मुलगी आहे हे पटणार. DNA टेस्ट करणार. त्याबरोबर मग आता मैना ही सायली अर्जुनला ताबडतोब तीच या डोक्यातला एक केस काढून देते. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन दोघजण तिकडं निघतात. आता सायली अर्जुनला म्हणते, अहो जितक्या लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकरात लवकर या DNA टेस्टच काय ते बघा. अर्जुन सांगतो, डोंट वरी. त्यानंतर मग सायली म्हणत असते, एकदा का याचे रिपोर्ट आपल्या हातात आले की त्यानंतर मग आपण प्रतिमाहत्यांची सुद्धा टेस्ट करून घ्यायची आणि मग सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर इकडे मैना म्हणत असते, ज्या पोरीन स्वतःच्या आईवडिलांच्या जीवाची पर्वा केली नाहीये ना, त्या पोरीला अद्दल घडलीच पाहिजे आणि त्यासाठी हाला जे काही करावं लागेल की नाही. सायली अर्जुन तुम्ही करा, मी तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. आता मैनाने असं म्हटल्यावर सायली तिला सांगते, काळजी करू नकोस, सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार. मैना म्हणते, घडायलाच पाहिजे. एवढे दिवस मला वाटत होतं की बुबलीला आमची काळजी आहे म्हणून बुबली आम्हाला पैसे देते, पण तसं खरं तर काहीच नाहीये. आम्ही तोंड बंद ठेवावं म्हणून करत होती ना हे सगळं, मग आता तिला अद्दल तर घडवायला हवीच. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघजण घरी येतात. घरी आल्यावर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो आपल्याला किती दिवसांपर्यंत ही DNA टेस्ट करून मिळेल नाही, म्हणजे जितक्या लवकर आपलं काम होईल तितकं लवकर आपल्यासाठी चांगलं ठरेल ना. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर व्हावं यासाठी म्हणजे माझे सोर्स लावलेत. सायली म्हणते, एकदा का आपल्याला प्रियाचे रिपोर्ट हातात आले ना की त्याच्यानंतर आपण प्रतिमाहत्या आणि प्रियाची टेस्ट सुद्धा करून घेऊ. आपल्याला रिझल्ट तर आपल्या मनाप्रमाणेच मिळतील, पण तरीही आपल्याकडे प्रत्येक बाजूने पुरावा असला पाहिजे. प्रियाने काहीही झालं
तरी आपल्याला सगळ्यांच्या समोर खोट ठरवता कामा नयेच. त्याबरोबर आता अर्जुन हा मग मैना आणि प्रियाचे दिवसामागोमाग दिवस जातात. 3 दिवसांनी रिपोर्ट येतात. त्या रिपोर्ट घेऊन तो सायलीकडे येतो आणि सायलीला दाखवतो आणि सांगत असतो, हे बघ बायको, शेवटी आपल्याला जे वाटलं होतं, इवन आपल्याला जे माहिती होतं ते खरं आहे. मैना आणि प्रियाचा DNA रिपोर्ट मॅच झालाय. त्या दोघीजणी मायले आहेत, हे आता सिद्ध झालं. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणत असतो, आता फक्त एक आणि महत्वाची गोष्ट, ती म्हणजे आपल्याला करायची आहे प्रतिमाहत्या. आणि तन्वी सॉरी प्रियाच ब्लड टेस्ट, पण मला कळत नाहीये त्यांचं DNA कसं म्हणजे टेस्ट करायचं. प्रतिमा आत्याला काय सांगायचं, तिच्या केस कसा मिळवायचा. सायली म्हणत असते, प्रतिमा आत्यांच सॅम्पल मिळवणं खरंच थोडंसं अवघड आहे, कारण प्रतिमा आत्यांजवळ आपल्याला काहीही खोट बोलून चालणार नाही. आधीच एकतर प्रिया एवढं खोट बोलली त्यांच्याबरोबर, त्यामुळे रविराज काका आणि प्रतिमत्या दोघांनाही खूप जास्त मनस्ताप झालाय, त्रास झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज काकांच्या खोटारडेपणातन, नागराज काकांच्या खोट बोलण्याच्या धक्क्यातन ते लोक अजून सावरलेले नाही आहे. त्यामध्ये आपण जर पुन्हा नव्याने काहीतरी खोट बोललो तर याचा त्यांना त्रास होईल. त्यावर अर्जुन म्हणतो, मग बायको आपण करायचं काय, आपण सिनियरला आणि प्रतिमा हत्याला खरं सांगून टाकायचं. सायली म्हणते, मला हे सुचत नाहीये काय करावं काय नाही. त्याच्याच विचारांमध्ये मी सुद्धा मग्न आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मग मला रविराज काकांच्या नागराज काकांबद्दलच सत्य कळल्यानंतरचा तो अवतार आठवतो. जर रविराज काकांनी काहीतरी आताताईपणा केला, थोडी जरी घाई केली ना हो, तरी आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. सगळ्या प्लॅनचा अगदी बट्याबोळ होऊन जाईल. कारण मग प्रियाला सर्व काही समजून जाईल आणि प्रिया सावध होईल. मला कुठल्याही परिस्थितीत तिला सावध होऊ द्यायचं नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, मग क्या करायचं, मग आपण त्यांच्याशी खोट बोलायचं का. त्यावर सायली म्हणते, नाही नको, खोटही बोलायला नको. एक काम करू, आपण त्यांना वरवरच्या अर्ध्या मुर्द्या गोष्टी ख्या सांगू आणि सगळं काही डीपमध्ये नको सांगूया. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल तसंच करू. त्यानंतर सायली, अर्जुन आता प्रतिमा आणि रविराज काकांच्या घरी येतात. असं अचानक भयानक सायली अर्जुनला आलेलं बघून प्रतिमाहत्याला प्रश्न पडतो. प्रतिमाहत्या म्हणते, अरे सायली, अर्जुन नाही म्हणजे तुम्ही घरी आलाय आम्हाला भेटायला, हे बघून खरंच खूप बरं वाटलं, पण हल्ली तुम्ही असे आदन मधन येत नाही. काय झालंय, काय असे अचानक कसे आलात तुम्ही. अर्जुन म्हणतो, काही नाही आत्या, सहजच तुझी आणि सिनियरची आठवण आली, म्हटलं तुम्हाला भेटावं, तुमची छान विचारपूस करावी, तुमच्याबरोबर थोडा वेळ घालवा बाबा म्हणून आलो. सिनियर कुठे आहे, घरात कुठे दिसत नाहीये. त्यावर इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात आणि बोल ना अर्जुन अशी हाक मारतात. अर्जुन म्हणतो, काही नाही, आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, तुझ्या या बोलण यामधून मला असं जाणवत नाहीये की तू फक्त भेटायला आलायस, काहीतरी गडबड नक्की. जे काही असेल ते तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता, काय झालंय. त्यावर मग पुढे आता रविराज काका म्हणतात, तन्वीने पुन्हा काही गोंधळ घातलाय का. त्यावर सायली म्हणते, नाही रविराज काका, यावेळी आम्हाला तुमची एक छोटीशी मदत हवी आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलोय. रविराज काका म्हणतात, मदत कशा संदर्भात, काही केस वगैरे आहे का, कुठली कसली मदत हवी आहे. त्यावर मग आता ती लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात. रविराज काका म्हणतात, अरे सायली, अर्जुन असे एकमेकाकडे काय बघताय, जे काही असेल ते स्पष्टपणे बोलून टाका, सांगा. असं एकमेकाकडे बघून काही मला तुमच्या मनातलं कळणार आहे का. त्यावर मग सायली ही म्हणत असते, रविराज काका, आम्हाला प्रतिमाहत्यांची मदत हवी आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आता तुम्हाला जे काही सांगणार आहोत त्या गोष्टींचा म्हणजे शांतपणे विचार करा आणि त्यांच्यावरती काहीही रिएक्ट व्हायला इतक्यात जाऊ नका, कारण जर आपण इतक्यात रिएक्ट झालो ना
तर आम्ही आत्तापर्यंत केलेल्या सर्व मेहनतीचं पाणी होईल. त्याबरोबर मग आता रविराज काका विचारतात, पण नेमकं करायचं काय त्यावर? सायली ही लगेचच म्हणते, प्रतिमाहत्या आम्हाला तुमच्या एक केस हवा आहे प्रतिमाहत्याला. आणि रविराज काकांना आश्चर्य वाटतं की केस कशासाठी. त्यानंतर मग सायली म्हणते, प्रतिमा तुमच्या केस हवाय द्याल ना तुम्ही आम्हाला तुमच्या एक केस. त्याबरोबर आता प्रतिमा ही म्हणते, हो केस पण कशासाठी? त्यावर सायली ही आता सांगू लागते, रविराज काका प्रतिमा आम्हाला काही दिवसापासून एक दाट शंका येत होती. ती म्हणजे आपल्या घरामध्ये तन्वी म्हणून जी प्रिया राहतीये ती तन्वी नसून कोणीतरी वेगळीच मुलगी आहे. आम्हाला बरेच दिवस ही शंका असल्यामुळे आम्ही नक्की काय खरं काय खोटं हे शोधून काढायचं ठरवलं. त्यासाठी मग आम्ही बऱ्याच गोष्टी काढण्याचा प्रयत्न केला. हळूहळू आम्ही प्रियाच्या शाळेत गेलो, तिथे काही माहिती मिळाली. त्यानंतर अशा बऱ्याच ठिकाणून आम्हाला वेगळी वेगळी माहिती मिळाली. आणि आता आम्हाला असं वाटतंय की त्याबरोबर मग सायली गप्प बसते आणि अर्जुन पुढे बोलतो, आम्हाला असं वाटतंय की प्रिया ही तन्वी नाहीये. त्यासाठीच आम्हाला तुमची डीएनए टेस्ट करायची. आता डीएनए टेस्टवरून काय खरं काय खोट हे आपल्यासमोर ताबडतोब येईल आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी काहीही करायची गरज सुद्धा लागणार नाही. डीएनए टेस्ट हा अगदी सोपा पर्याय आहे. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, आणि हो सीनियर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तन्वीने तुला सांगितलं होतं की ती फॅशन डिझायनिंग करतीये. फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली तिने तुझ्याकडून लाखोने पैसे उकळलेले आहे. तर आता सध्या तुला त्रास होईल हे मला माहिती आहे, पण तरीही तुला सत्य माहीत असणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय. तन्वीने सॉरी प्रियाने कुठल्याही पद्धतीचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स वगैरे काहीही केलेलं नाहीये. तिने तुझ्याकडून पैसे फक्त उकळण्यासाठी तुला ती कॉलेज करते, फॅशन डिझायनिंग करते असं सगळं सांगितलं. आम्ही जेव्हा तिच्याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अगदी सुरुवातीपासून सगळी माहिती मिळवायला सुरुवात केली. अगदी तिच्या शाळे वगैरेपासून सर्वीकडे सगळीकडे आम्ही माहिती मिळवत होतो. मग त्यावेळी सायलीने तिच्या कॉलेजमध्ये सुद्धा फोन केला होता आणि तेव्हा तिने तिथे विचारलं की तन्वी किल्लेदार म्हणून कुठली मुलगी तुमच्या इकडे फॅशन डिझायनिंग करतेय का? तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यावेळी आता हे सगळं ऐकून रविराज काकांना खूपच जास्त राग आलेला असतो. रविराज काका म्हणत असतात, हे सगळं कोणी केलं असेल आणि का केलं असेल, आणि त्या मुलीची एवढी हिंमत, ती मुलगी आमच्या इमोशन्स बरोबर खेळली. एवढे दिवस मी तिला माझी मुलगीच समजत होतो. ती कितीही नालायक असली, कशीही असली तरी माझी मुलगी आहे हा विचार कुठून तरी माझ्या मनाला सतत शिवत होता. पण आज तुम्ही जोक जे सांगताय त्याच्यावरून मला प्रश्न पडतोय की बापरे, असेही लोक जगात असू शकतात. पण ती हे जे काही वागली आहे ना ते अत्यंत चुकीच आहे. तिने माझ्याकडून पैसे उकळले, माझ्याशी खोट बोलली, या सगळ्यापेक्षा जास्त तिने माझ्या भावनांचा खेळ केला. तिने जे काही केलंय त्या सगळ्याचा मला खूप राग आलाय. आता मी तिला सोडत नसणार. त्याबरोबर मग सायली ही रविराज काकांना समजवून सांगते आणि म्हणते, रविराज काका प्लीज, तुमचा राग मी समजू शकते आणि तुमचा राग अगदी योग्य आहे रासव. पण मी काय म्हणते, उगाचच्या उगाच आता सध्या जर आपण रागवलो किंवा तुम्ही काही केलंत ना तर त्या प्रियाला समजेल की आपल्याला तिच्या विरोधात पुरावे मिळत चाललेत आणि मग ती सावध होईल आणि त्यानंतर ती सगळे पुरावे नष्ट करायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाही आणि मग आपल्या हातामध्ये तिच्या विरोधात काही सुद्धा उरणार नाही. त्यापेक्षा प्लीज सध्या शांत राहणं हाच आपल्याकडे एकमेव मार्ग आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का, मला वाटतं या सगळ्या मागे नागराज काकांचाच हात आहे. तुम्हाला आठवते जेव्हा नागराज काकांचा गुन्हा सिद्ध झाला होता, नागराज काकांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती, तेव्हा नागराज काकांना जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा काय घडलं होतं? तेव्हा नागराज काका हे म्हणाले होते
की मयासुराने जशी मयासभा रचली होती तशी त्यांनी मयासभा रचली. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सिनियर रवी म्हणजे त्यावेळी नागराज काकाला हीच गोष्ट सुचवायची होती की त्याने आपल्या घरामध्ये प्रिया या मुलीला तन्वी म्हणून पाठवलेला आहे आणि हे सगळं त्याचंच केलं की आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून मग प्रतिमाहत्यांना खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमाहत्या म्हणत असते, बाप रे, हे सगळं जर असं असेल तर ह्या सगळ्या खोटारड्यापणावरती पडदा पडलाच पाहिजे सायली. अर्जुन, त्यासाठी तुम्हाला माझी जी काही मदत लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे आणि यांची सुद्धा काळजी करू नका. हे काहीही करणार नाही आणि त्या मुलीला सुद्धा एवढ्या लवकर काहीही बोलणार नाही. नंतर तिचं जे काय करायचंय ते आपण सगळे मिळून करू, मिळवून ठरू. बरं, सध्या तुम्हाला दोघांना माझा केस हवाय ना, हे घ्या. आणि मग प्रतिमा आत्या केस उपटते आणि सायली अर्जुनला देते आणि म्हणते, जे काही असेल त्याचं लवकरात लवकर निर्धान करा, सौक्षमोक्ष लावा बाबांनो. त्यानंतर प्रतिमा हत्या म्हणते, आता मला हळूहळू उमगतंय की मला प्रियाबद्दल कधीच आपुलकी का वाटत नव्हती, कारण मी तिला जन्म दिलेलाच नाहीये, ती माझी मुलगी नाहीच आहे, तर मला तिच्याबद्दल कुठून माया वाटणार, कुठून आपुलकी वाटणार. एवढे दिवस मी स्वतःला दोष देत बसले होते. मला वाटत होतं की मला माझ्याच मुलीबद्दल असं कसं काहीच नाही वाटत, मीच कुठेतरी कमी पडतीय आई म्हणून मी माझ्या मुलीला समजून घेऊ शकत नाहीये. पण आज मला स्पष्टपणे लख झालंय की जी मुलगी मुळात माझी नाहीच आहे त्या मुलीबद्दल मला काय वाटेल, आणि मुळात वाटलं सुद्धा असतं. जसं मला सायलीबद्दल प्रेम वाटतं तसं प्रियाबद्दलही वाटलं असतं, पण आजपर्यंत तिने कधी मला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आज तिचा खोटारडेपणा समोर येतोय हे बघून मला खूप बरं वाटते. त्यानंतर मग सायली, अर्जुन तिकडे निघतात तर इकडे प्रतिमा त्याही रविराज काकांकडून वचन घेते की जोपर्यंत सायली अर्जुन आपल्याला सांगणार नाही की प्रियाच भांडाफोड करायचंय तोपर्यंत तुम्ही त्या मुलीला काहीही बोलणार नाही किंवा तुमच्या कुठल्याही कृतीतून तिला हे कळूनही देणार नाही की आपल्याला तिच्याबद्दलच सगळं सत्य समजले, कारण आपल्याकडून एक छोटीशी झालेली चूक सायली अर्जुनच्या एवढ्या मेहनतीला पाण्यात घालू शकते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सायली ही आता अर्जुनला म्हणत असते, अहो आता तर आपल्या हातामध्ये प्रतिमात्या हिचे सुद्धा केस आलेले आहेत. आता आपण एक काम करू, प्रतिमाहत्या आणि प्रिया यांची सुद्धा लवकरात लवकर टेस्ट करून घेऊ आणि एकदाचा निकाल काय येतोय तो बघू. निकाल तर तसा आपल्याला माहिती आहेच, पण तरी सुद्धा उगाचच्या उगाच शंकेला जागाच नकोय. मला म्हणजे सगळं कसं अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. नंतर आहे ना प्रियाला खोट बोलण्याची संधी मला द्यायचीच नाहीये. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, हो बायको हो, मला कळते तुला काय म्हणायचं ते मला समजतंय. त्यानंतर मग मध्ये परत असेच 2-3 दिवस जातात आणि मग अर्जुन हा प्रतिमाहत्या आणि प्रियाचे रिपोर्ट सुद्धा घरी घेऊन आलेला असतो. ते रिपोर्ट आता सायलीला दाखवत अर्जुन तिला सांगत असतो, हे बघ बायको, आपल्याला रिपोर्ट्स मिळालेत. आता हे प्रतिमा त्या आणि प्रियाचे रिपोर्ट आहे. त्यावर हे ऐकून सायलीला बरं वाटतं. सायली ही अर्जुनला म्हणते, रिपोर्ट्समध्ये येणार काय होतं ते तर आपल्याला माहिती आहेच, पण तरीही एकदा विचारते, रिपोर्ट्स आपल्या मर्जीप्रमाणे आहेत ना? जे उत्तर आपल्याला अपेक्षित होतं तेच उत्तर रिपोर्ट्समध्ये सुद्धा आहे ना? त्याबरोबर अर्जुन होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रविराज काका स्वतःला सावरण्याचा, शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण रविराज काकांना काही केलं जमत नसतं. त्यांना नागराज काकाने हे सगळं का केलं याचा जाब नागराज काकांना विचारायचाच असतो. मग आता रविराज काका नागराज काकाला भेटायला येतात आणि ते म्हणत असतात, नागराज, लाज वाटली नाही का रे तुला? लहानपणापासून आई बाबा गेल्यानंतर मी तुला पोटच्या मुलाप्रमाणे लहानाचं मोठं केलं. तू मागितलेली प्रत्येक गोष्ट तुला आणून दिली. तुझं शाळा,
तुझं कॉलेज, तुझं सगळं मी बघितलं, मी केलं, आणि एवढं सगळं मी करूनही तू काय केलंस तर प्रॉपर्टीसाठी तू माझ्या जीवावर उठलास, माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलास. बरं, तर हे एवढंच करून तू गप्प बसलास नाही. तू आमच्या घरामध्ये माझी खोटी मुलगी सुद्धा पेरलीस. हे सगळं करून काय मिळालं? काय तुला मला खरंच कळत नाहीये. मला आज लाज वाटते. तू माझा भाऊ आहेस हे बोलण्याची सुद्धा तुझ यासारखा विकृत माणूस या जगामध्ये असूही शकतो हाही मला प्रश्न पडतो कधी कधी. आणि एवढा विकृत भाऊ माझ्याच नशिबी कसा आला हा सुद्धा मला प्रश्न पडतो. पण आता ते काही नाही. आता तुला शिक्षा मिळवून देण्याची वेळ आलेली आहे. नागराज, आतापर्यंत तुझ्या मनामध्ये एक खोटी आशा असेल की मी इकडनं कधी ना कधीतरी बाहेर पडेन, मी इकडनं कसातरी बाहेर पडेन. पण आज मी तुला सांगतो, तू इकडनं कधीच बाहेर पडणार नाहीयेस. तुझं आयुष्य तुरुंगातच जाणार आहे आणि तुझं मरणसुद्धा तुरुंगातच आहे. आयुष्यभर तू जेलमध्ये सडशील, खडी फोडशील, याची काळजी मी घेईन. कारण तुझ्यामुळे आम्हाला खूप मनस्ताप झालाय. तुझ्यामुळे मला माझ्या बायकोला खूप सहन करावं लागलंय. तुझ्यामुळे ती कोणतरी खोटारडी मुलगी येऊन आमच्या घरात बसली. हे सगळं करून काय मिळालं? काय तुला काहीच नाही मिळालेलं. तुला शून्य. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देवाच्या दारात देर असतो, अंधेर नसतो. शेवटी तुझ्या काळ्या कृत्यावरती पडदा पडला आणि तुला शिक्षा सुद्धा मिळाली. पण आता एवढंच नाही, तुला आणखीन शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे. आणखीन तुला चांगली अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे. जसा जसा तुझा खोटारडेपणा माझ्यासमोर येत चाललाय ना, तसं तसं भाऊ म्हणून मला तुझ्याबद्दल आणखीन चीड बसत चाललीये. डोक्यामध्ये तिटकारा बसत चाललाय. माझा क्रोध वाढत चाललाय. त्यामुळे आता मी तुला इकडनं बाहेर पडू देणार नाहीच आहे. मी तुला इथनं सुटूही देणार नाहीये. बघशील तू हा ना रविराज किल्लेदार काय करतो ते. आणि तुला तर माहिती आहेच, मी आजपर्यंत जे बोललोय ते सगळं केलंय. आजपर्यंत मी एकही केस हरलेलो नाहीये. मग आता तुला तरी कसं सुटून देईन मी इथून. आता तुझी सुटका होणं तर खूप दूर. तू बाहेरून मोकळा श्वास सुद्धा तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही मी, याची काळजी घेईन. एवढं बोलून रविराज काका तिकडन जातात. रविराज काका एवढं बोलून सुनावून गेलेले असतात. तरीही नागराजला मात्र याच्या काढीचाही फरक पडलेला नसतो. नागराज म्हणत असतो, मी तर इकडन बरोबर सुटणारच. काहीही करून मी इकडन बाहेर पडणार. दादा, काय आहे ना, तुझ्या त्या खोट्या मुलीच्या मानेवर मी तलवार ठेवली, त्यामुळे तिला मला बाहेर काढावंच लागणार. अगदी स्वतःचा जीव जात. आता कोणीही माझ्या विरोधात या लोकांना कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला, सॉरी खरं सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यावर विश्वासच पटणार नाही. हे माझ यावरच विश्वास ठेवणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.